बदलते ज़माने के साथ बहुत कुछ बदल गया है। कई पुरानी और पारंपरिक चीज़ें पीछे छूट गई है और उन्हीं में से एक है खाद्य तेल, जो ज़माने के साथ मेल बिठाने के चक्कर में अपनी असलियत खो बैठा है। लेकिन अब लोगों का रुख फिर से पारंपरिक घानी तेल की ओर मुड़ने लगा है। किसी ज़माने में गाँवों और शहरों के किसान अपने खेतों में उगाए गए तिल और मूंगफली से खुद ही लकड़ी या लोहे की घानी में तेल निकालते थे, लेकिन बदलते वक्त के साथ ये परंपरा लगभग लुप्त होती जा रही है। अब न तो किसान तेल निकालने आते हैं, न ही आम लोग उस शुद्ध पारंपरिक तेल का महत्व समझते हैं। चोपड़ा शहर के पाटिल दरवाजा क्षेत्र में स्थित ऐतिहासिक घानी, जहां कभी जलगांव तक से किसान तेल निकालने आते थे, आज सन्नाटे में डूबा है। घानी मालिक बताते हैं कि पहले 2-2 दिन तक किसान लाइन में रहते थे, लेकिन अब ग्राहकों का इंतजार करना पड़ता है। वहीं किसान विशेषज्ञ डॉक्टर रविंद्र निकम का कहना है कि पारंपरिक तरीके से निकला तेल स्वास्थ्य के लिए बेहद लाभकारी होता है, जबकि आज बाजार में मिलने वाले रिफाइंड तेल से शरीर पर नकारात्मक असर होता है। दादा अपना ये जो गाना है कितने साल से चला रहे हैं? हमारे वही 5 से चालू है, 100 साल से भी ज़्यादा हो। हाँ, तो अभी जो किसान लोग आते क्या, और पहले कितने आते थे? पहले तो भाव रखने की जगह नहीं रहती थी, 2-2 दिन जाने पड़े रहते थे। पूरे चोपड़ा तालुके से खेड़े पे से भी आते मेरे पर से आते जलगांव तक के लोग आते थे, लेकिन और अभी भी आ रहे हैं। अभी लेकिन उतने नहीं आते, उतने नहीं। जो पहले गाना दो और अभी का बहुत फर्क है। बहुत समझ चारा नहीं अभी पहले उसमें था। अभी किसान लोग धीरे धीरे आ गए उस पर ही आ रहे, वापस आ रहे। हाँ, अच्छा अच्छा। आलू चिल्ली डाल रहे। हाँ हाँ। वो आ रहे। तो पहले अपने मजदूर लगाना पड़ता होगा अपने को। मजदूर तो लगाना पड़ता है, स्वतंत्र ही कर रहे हैं। अभी खुद कर रहे हैं। यहाँ बजने खाएंगे कि हम खाएंगे। बराबर गाड़ी में भरेंगे। बराबर। मतलब ये बदलाव कैसा हुआ? ये जो बदलाव है, ये फार्म तेल निकलने की वजह से ऐसा कोई झूठा भी नहीं रहा। बराबर। बाकी लोग अभी धीरे धीरे सर लोग डॉक्टर लोग गाना काट रहे हैं, जाने लाकर डॉक्टर लोग भी आने लगे। बीमारी काय की है अभी इंसान में क्या रहा है, ये कोई 70 लग गई। हाँ हाँ, ये भी काम कर रहे हैं। बरोबर। तेल काढण्यासाठी आलेले आहेत, आता किती वर्षापासून येत आहेत आणि याचे फायदे काय? पूर्वी आम्ही लहान असताना आमचे वडील डोक्यावर ते शेंगदाणा तेल घेऊन आणि आता डब्बा ते घाण्यावर तेल काढायला यायचे. बरेच दिवस तसंच आमचं चाललं, पण वडील गेल्यानंतर मग आम्ही थोडं बाहेरचं तेल वापरायला लागलो. पण बाहेरचं तेलमुळे आपले जे शरीरावर होणारे परिणाम आहेत ते लक्षात येता मी आता दरवर्षी शेंगदाणा तीळ घरची असते तर ठीक, नाही तर शेतकऱ्यांकडून विकत घेतो आणि तेल घाण्यावर काढून घेतो. याच्यात आपल्याला 100% शुद्ध तेल मिळतं आणि त्याच्यामुळे हृदयाचे आजार असतील, इतर आजार असतील, कॅन्सरसारखे आजार असतील, हे होत नाहीत. आणि मी एकच आवाहन करेल, शेतकऱ्यांकडून आपण तीळ असेल, शेंगदाणा असेल विकत घ्या आणि घरचंच तेल वापरा. बाहेर तेल जर पाहिलं, आज सोयाबीनचं तेल 150 रुपये किलो आहे. सोयाबीनपासून तेल किती निघतं? शेंगदाणा तेल मार्केटमध्ये 160 रुपये 170 रुपये किलो मिळतं. हे आम्ही जर काढलं तर 1 किलो शेंगदाण्याला 450 ग्रॅम तेल मिळतं आणि 1 किलोचं 450 ग्रॅम 2 किलोपासून 900 ग्रॅम. तर आपण जर तुलना केली तर 250 ते 350 रुपये किलो तेल मिळतं. आपल्याला ते महाग वाटतं. कीडचं पण तसंच आहे, पण 100% ही प्युरिटी असते. त्याच्यामध्ये जे मार्केटचं तेल असतं त्याच्यात तर गव्हर्नमेंटनेच पाम तेलाला मिक्सिंगला परवानगी दिली, पण ते जवळजवळ 90% पाम तेल असतं किंवा क्रूड ऑइल असतं किंवा सरकी तेल असतं. त्यामुळे ते आपल्याला दिसायला वाटतं किंवा वापरायला वाटतं स्वस्त आहे. तर त्यामुळे आपण त्याला पुढे प्रतिसाद न देता किंवा आपण मला वाटतं विष विकत घेतो आहे आणि आपण आजाराला आमंत्रण देतो आहे, असं तेल आपण वापरू नये. जास्तीत जास्त तेल आपण घरचे घाण्यांवर किंवा हे लोखंडी घाण्यांवर, लाकडी घाण्यांवर काढावं. शेतकऱ्यांकडून तीळ शेंगदाणा विकत घ्यावा, जेणेकरून शेतकऱ्याचाही फायदा होईल. आणि शेतकऱ्यांनी पण तीळ जी असते ती आता उन्हाळी तीळ पेरायला लागले, त्यामुळे पांढरी शुभ्र तीळ येते. त्यामुळे कुठेही अडचणी, मी सर्वांना एकच आवाहन करेल, आपण बरेच लोक सुशिक्षित असतो, पगार भरपूर असतो, पण आपण शेतकऱ्यांकडे वस्तू घेताना मात्र बार्गेनिंग करतो. ती बार्गेनिंग करू नका. त्याला थोडं मन मोकळेपणाने पैसे द्या. तीळ असेल, शेंगदाणा असेल,
विकत घ्या आणि तेल आपलं घरचंच वापरा. शेंगदाण्याचं तेल असेल, तीळचं असेल, एवढी मी या निमित्ताने विनंती करतो. धन्यवाद.